मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 8 वचन 2 आणि 3 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या. आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात. तेव्हा येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आणि एका कुष्ठरोग्या संबंधीची ही एक घटना आहे. या दोघांमध्ये झालेला तो एक संवाद आहे. ही घटना घडत असताना येशूबरोबर बरेचसे लोक होते, त्याचे शिष्यसुद्धा तिथे होते आणि एक कुष्ठरोगी माणूससुद्धा तिकडे उपस्थित होता. ह्या कुष्ठरोगी माणसाने येशू ख्रिस्ताच्या विषयी बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या. बऱ्याच गोष्टींचा प्रचार आणि प्रसार त्याच्यापर्यंत पोहोचला होता आणि त्यामुळे या कुष्ठरोगी माणसाला येशूविषयी विश्वास वाटला. त्यांनी येशूवर विश्वास ठेवला, कारण येशूच्या द्वारे ज्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कामं झाली, ज्यांच्या जीवनात साक्षी घडल्या, त्या गोष्टींविषयीच्या सर्व बातम्या त्याच्यापर्यंत पोहोचत्या झाल्या आणि त्याने त्या प्रत्येक बातमीवरती, त्या प्रत्येक वार्तेवरती विश्वास ठेवला. आणि काळाची पूर्णता होते, म्हणजे त्याच्या जीवनातली जी बरं होण्याची जी वेळ असते ती आता जवळ आलेली असते. आणि हा माणूस येशू ख्रिस्ताची भेट घेतो. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त ही घटना घडण्या अगोदर डोंगरावरती उपदेश करत होता. लोकांच्या थवेच्या थवे येशू ख्रिस्ताच्या मागे गेले होते. येशूने तिकडे एक चांगलं सुंदर उपदेश दिला, जो बायबलमध्ये डोंगरावरील प्रवचन म्हणून प्रसिद्ध आहे. आणि मग येशू ख्रिस्त खाली उतरत असताना हा माणूस येशू ख्रिस्ताच्या संपर्कात आला आणि ह्याने सांगितलं, ह्याची प्रार्थना जी आहे किंवा ह्याची जी मागणी आहे किंवा ह्याचं जे बोलणं आहे, ह्या बोलण्याकडे, ह्या मागणीकडे, ह्या प्रार्थनेकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ह्याच्यावरती आपल्याला शिकायचं आहे. पवित्र आत्मा आपल्याला ह्याच्या प्रकाश झोतामध्ये अधिक घेऊन जाईल. ह्याची प्रार्थना काय? हा म्हणतोय की प्रभुजी, आपली इच्छा असली तर आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात. का बरं शुद्ध करायला? कारण त्याला त्रास होता, कुष्ठरोगाचा आजार त्याला जडला होता, जे शरीरावरती चट्टे निर्माण होतात, जखमा होतात, ज्याच्यातून रक्त, पू आणि पाणी सतत वाहत असतं. एक सर्वसाधारण माणूस अशा माणसाच्या संपर्कात राहणं टाळतो. त्याची दोन कारणं अशी आहेत की एकतर त्याच्या अंगाला दुर्गंधी येते आणि दुसरी म्हणजे तो जो कुष्ठरोगीचा आजार आहे हा एक संसर्गजन्य आजार आहे. म्हणून अशा लोकांना त्यावेळेला सुद्धा क्वारंटाईन करून ठेवायचे. चांगला शब्द आहे, सगळ्यांना कळणार. 2019, 20, 21 क्वारंटाईन सगळ्यांनी लोकांनी ऐकलं असेल. म्हणजे माझ्या आयुष्यात तर मी पहिल्यांदाच तो शब्द ऐकला होता 2019मध्ये, जेव्हा कोरोना फोफावला होता जगामध्ये. आणि ह्या लोकांना क्वारंटाईन केलं जायचं, गावाच्या बाहेर काढलं जायचं. परिवार, घरदार, नोकरीधंदा सगळ्यापासनं, माणसांपासनं अलिप्त. विचार करा, जी लोक परिवारात राहिलेली आहेत, आपल्या कुटुंबासमवेत आहेत, काम करून आपल्या घराचा उदरनिर्वाह चालवतात, सर्व काही व्यवस्थित आहे, अचानक त्याला आजार झाला, ज्याच्यामुळे त्याला स्वतःच्या परिवारापासून लांब जावं लागलं, घरदारापासून लांब जावं लागलं, स्वतःची लोकं सोडावी लागली आणि इच्छा असून सुद्धा त्यांच्या संपर्कात राहू शकत नाही. अशा मेटाकुटीला आलेला हा एक माणूस येशूच्या संपर्कात आला, येशूच्या पुढे आला आणि म्हणाला, प्रभुजी, आपली इच्छा असली तर आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात. त्याच्या प्रार्थनेमध्ये काय दिसून येतंय बरं? त्याच्या प्रार्थनेमध्ये दिसून येतंय येशूवरचा विश्वास. त्याला पक्का विश्वास आहे, येशू मला बरं करू शकतो. त्याला पक्का विश्वास आहे की येशू मला याच्यातून बाहेर काढू शकतो. त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे, तो तेवढी ताकद ठेवतो, त्याच्याकडे तेवढी कुवत आहे, हे त्याला पक्का आणि ठाम माहिती आहे. 100 काय 1000% त्याला माहिती आहे की येशूच काढू शकतो, पण त्याची इच्छा व्हायला पाहिजे. तो त्या ह्याच्यामध्ये थोडा दुविधच आहे. येशूची इच्छा होईल ना मला बरं करण्याची,
तो करू शकतो, पण त्याची इच्छा व्हायला पाहिजे, त्याची मर्जी माझ्यावरती यायला पाहिजे, त्याचा दृष्टिक्षेप माझ्या जीवनाकडे व्हायला पाहिजे. या संबंधी जो थोडा मागे पुढे होता, म्हणून तो बोलतो की प्रभूजी, आपली इच्छा असली तर आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात. बायबलमध्ये पुढचंच वाक्य असं आहे, लगेच येशू हात पुढे करून म्हणतो, माझी इच्छा आहे शुद्ध हो, आणि तो जागच्या जागी बरा होतो. एका क्षणाचाही विलंब न घेता, एका क्षणाचंही वाट न बघता, जशी त्याची प्रार्थना पूर्ण झाली, जशी त्याने आपली मागणी परमेश्वरासमोर ठेवली, तर एका क्षणाचाही विलंब न घेता, न थांबता येशूने आपला हात पुढे केला त्याची प्रार्थना पूर्ण करण्यासाठी. येशूने त्याच्या मागणीला पाठपुरावा करण्यासाठी येशूने आपला हात पुढे केला, म्हणाला, माझी इच्छा आहे तू शुद्ध व्हायला पाहिजे. आणि एका क्षणामध्ये त्याच्या जीवनातला आणि त्याच्या शरीरातला तो आजार पूर्णपणे निघून जातो. आणि मग हा एक फार मोठा तिकडे अद्भुत कार्य घडतं. आणि मग ही सुद्धा एक साक्ष, म्हणजे येशूच्या प्रचार प्रसारामध्ये ही सुद्धा एक साक्ष जोडली जाते. एवढी जोडली जाते की आज तो बरा पण झाला, आपल्या फॅमिलीबरोबर पण राहिला, आयुष्य पण चांगलं जगला, आणि मरून देवाच्या राज्यात स्वर्गात पण असेल, तरीसुद्धा आज आपण त्याचं वाचतोय. म्हणजे देवाच्या राज्याचं काम किंवा देवाचं काम कधी थांबत नाही, कारण तो काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. आपल्याला काय शिकायचं आहे याच्यातून पवित्र आत्मा आपल्याला काय सांगतो, तो सांगतोय की आपली जी प्रार्थना असते, प्रार्थना ते कधी कधी जी पूर्ण होत नाही, त्याच्या मागचं कारण काय आहे ते ह्या त्याच्या प्रार्थनेमध्ये आपले तो म्हणजे, प्रभूजी, आपली इच्छा असली तर आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात. येशू म्हणतो, माझी इच्छा आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण आपल्या प्रार्थना परमेश्वरासमोर ठेवतो, आपण आपल्या मागण्या परमेश्वरासमोर ठेवतो, आपण आपल्या विनंत्या परमेश्वरासमोर ठेवतो, तेव्हा त्या मागण्यांमध्ये, त्या विनंत्यांमध्ये, त्या प्रार्थनांमध्ये देवाची इच्छा असली पाहिजे. जर ती देवाची इच्छा असेल तर तुमच्या प्रार्थनेला उत्तर यायला टाईम नाही लागणार. जर आज तुम्हाला असं वाटतं की माझ्या प्रार्थनेला उत्तर येत का नाही आहे, माझ्या मागणी संबंधी देवाच्या राज्यातून हालचाल का होत नाही आहे, तर म्हणजे हालचाल न मागच्या कारणांमध्ये किंवा प्रार्थनेला उत्तर न येण्यात मागच्या कारणांमध्ये हे एक कारण आहे जे तुम्ही तपासून पाहू शकता की मी जे मागतोय ते देवाच्या इच्छेला बिलगून आहे का, मी जी मागणी करतोय ते देवाला पटणारी आहे का, मी जे बोलतोय ते देवाला म्हणजे काम करायला आवडणारं आहे का. जर ते आहे तर ते काम होणारच. कुठल्याही आई वडिलांना आपली मुलं या जगामध्ये आल्यानंतर काबाड कष्टांमध्ये असावी, आजारांमध्ये असावी, दुःखांमध्ये असावी आणि सतत रडत असावी असं कुठल्याच आई वडिलाला वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं माझी मुलं चांगली शिकावी, चांगली शिकावी, सवरावी, चांगली नोकरी धंद्याला लागावी आणि मग आपलं कुटुंब त्यांनी चालवावं, चांगलं आयुष्य जगावं, सुखाचं समाधानाचं आयुष्य जगावं, सगळ्यांनाच वाटतं. मग तो जो खरा आपला पिता आहे त्याने जेव्हा आपल्याला या पृथ्वीवरती पाठवलं तर तो असं म्हणेल का की तुम्ही नेहमी काबड कष्टातच राहा, नेहमी तुम्ही रडत राहा, नेहमी निराशेत राहा, अश्रू ढाळत राहा, तुम्हाला आजारामध्ये बघितल्यावर मला जाम बरं वाटतं असं देव म्हणणार आहे का? नाही. देवाची इच्छा आहे की तुम्ही निरोगी आयुष्य जगावं, देवाची इच्छा आहे की तुम्ही आनंदी आयुष्य जगावं. देवाची ही इच्छा आहे की स्वर्गातला आनंद आणि त्याची शांती तुमच्या जीवनात, तुमच्या कुटुंबात आणि तुमच्या हृदयात असावी. मग त्यांनी काय मागणी केली? त्यांनी देवाच्या इच्छेनुसार मागणी केली. तो म्हणतोय मी आजारी आहे, मला तू बरं कर, माझी इच्छा आहे. आपली इच्छा असली तर आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात, आपण मला ह्याच्यातून बाहेर काढायला समर्थ आहात. आणि देवाची इच्छा आहे की तू बरा असावा, देवाची इच्छा आहे की तू आनंदात असावा, देवाची इच्छा आहे की तू सुखासमाधानाने जगावं, देवाची इच्छा आहे की मेल्यानंतर थेट तुझा आत्मा माझ्या राज्यामध्ये म्हणजे स्वर्गाच्या राज्यामध्ये असावा. मग आपण जेव्हा प्रार्थना करतो, आपण जेव्हा मागणी करतो, विनंत्या करतो, तेव्हा त्या मागण्या, त्या प्रार्थना परमेश्वराच्या इच्छेमध्ये बसणाऱ्या, परमेश्वराला आवडणाऱ्या आणि परमेश्वराला काम करण्यासाठी भाग पाडणाऱ्या अशा असाव्या. परंतु जर तुमच्या प्रार्थना चैनविलासासाठी असतील, कारण याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे तुम्ही मागता, परंतु जर तुम्हाला मिळत नाही तर ते तुम्ही चैनबाजीकरिता मागता. म्हणजे त्याच्या मागे काही कारणं नाही आहेत, बस तुम्ही चैनबाजीकरिता मागत असाल किंवा सूड उगवायला मागत असाल. जसं आता समजा तुम्ही प्रार्थनेला आलेले आहात, प्रार्थनेमध्ये येता तुम्ही विश्वासणारे आहात, तुम्हाला चांगली वचनं माहिती आहेत आणि त्या वचनांमध्ये एक वचन असं आहे, मत्तईच्या शुभवार्तामध्ये 7:7, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. हां, खरं आहे. हे देवाकडे ह्या जगात एकच असा गॅरंटेड माणूस आहे, तो देव आहे. संपूर्ण विश्वामध्ये असा एकच आहे ज्याची गॅरंटी, ज्याची खात्री देऊ शकतो, तो म्हणजे देवच आहे.
आणि तो म्हणालेला आहे, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. आणि या वचनाचा पुरेपूर अनुभव विश्वासणाऱ्यांनी घेतलेला आहे. परंतु जर तुम्ही आता ह्या वचनावरकडे तुम्ही पाहता, तुम्ही विश्वासणारे आहात आणि मग अचानक तुमचा समोरचा माणूस, त्याला तुम्ही शत्रू समजता. माणूस आपला शत्रू नसतो. हाडामासामध्ये असलेला कोणताही व्यक्ती आपला शत्रू नसतो, पण तुम्ही समजता की हा माझ्याशी असा राहतो, हा मला नेहमी म्हणजे एकदम खाली खाली पाहतो, तो माझा नेहमी अपमान करतो, तो त्याच्या जीवनात काहीतरी चांगलं झालं असेल आणि मग त्याने चांगली 4 व्हीलर गाडी घेतली आणि आपल्या दरवाजाजवळ त्यांनी पार्क केली आणि तुम्हाला असं होतं आहे, तुम्हाला राहू आहे ना, हा, आणि तो चावी फिरून दाखवतोय, अजून तुम्हाला तळपायच्या मस्तकात जाते आहे, मला दाखवतोय चावी फिरून. मग तुम्ही तावा जाता प्रार्थना करायला, प्रार्थनेला बसाल आणि मग म्हणाल, प्रभू प्रभू, तो बघ त्यांनी गाडी आणली आहे, मला पण गाडी दे, मी मागतो. तू म्हणालाय मागा म्हणजे तुम्हाला दिसेल, मी मागतो, मोठी गाडी दे, मोठी चावी दे, म्हणजे मी पण असं फिरून त्याला दाखवेन. तर माझ्याकडनं लिहून घ्या, ही प्रार्थना पूर्ण होणार नाही. कारण या प्रार्थनेमध्ये देवाची इच्छा नाही आहे, या प्रार्थनेमध्ये देवाची मर्जी नाही. या प्रार्थनेमध्ये काय आहे? या प्रार्थनेमध्ये चैन विलास आहे. या प्रार्थनेमध्ये स्वतःला उंचावण्यासारखं आहे की तुझ्याकडे 4 चाकाची किती लाखाची आहे? 5 लाखाची. मी देवाकडे 10 लाखाची मागेल, द्यायला तर देईल. पण देवाचं राज्य कसं? व्यवस्थेचं राज्य आहे. तुम्ही काही मागाल, कसंही मागाल, ज्याला ना पुढे तोंड आहे ना शेपूट आहे, असं जर तुम्ही मागाल तर देवाच्या राज्यातून ते काय बाबा होणार नाही. पण तुम्ही असं काही मागाल जे देवाच्या इच्छेनुसार आहे, देवाला पटणारं आहे आणि देव त्याच्यामध्ये काम करायला उत्सुक आहे, तेव्हा लक्षात ठेवा, बायबलमध्ये आजच्याच वचनात लिहिलेलं आहे. तो म्हणाला, प्रभूजी आपली इच्छा असली तर आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात. बायबल उघडा आणि वाचा, त्याच्या पुढचाच शब्द असा आहे, लगेचच येशूने हात पुढे केला आणि म्हणाला, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. लागलेच त्याचा कुष्ठरोग निघून गेला. बायबलमध्ये अजून एका ठिकाणी असं आहे की येशू ख्रिस्त रस्त्याने जात असतो आणि त्याच्या मागे भरपूर गर्दी असते, आनंद करत, हर्ष उल्हास करत की देवाने जो तारणारा सांगितला होता तो आता आम्हाला येशूच्या स्वरूपात मिळालेला आहे. आणि म्हणून ते आनंद करत, हर्ष उल्हास करत येशूच्या मागे मागे जात असतात, देवाला धन्यवाद देत असतात. आणि मग त्या रस्त्याने जात असताना तिकडे एक आंधळा भिकारी माणूस, लक्षात ठेवा, हे गोष्ट अंडरलाईन करून ठेवा, आंधळा भिकारी माणूस तिकडे भीक मागायचं काम करत असताना अचानक ह्या रस्त्यावरती हा गोंगाट काय आहे, लोक का बरं ओरडत आहेत, कोणाला तरी पकडतो, विचारतो काय चाललं इकडे, कोणीतरी सांगतो नाझरेतकर येशू इकडनं चाललेला आहे. आणि मग हा लगेच तडक उठतो आणि मग आपला तो कटोरा असतो तिकडेच असतो, अंगावरती जी वस्त्र असतात ती पण तिथेच पडतात आणि त्या गर्दीमध्ये धडपडत चाचपडत येशूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि येशूला हाक मारतो, अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. येशू फार लांब असतो पण हा ओरडतोय, कारण ह्याला माहिती नाही येशू किती जवळ आहे आणि किती लांब आहे. ओरडतोय. अचानक गर्दीमध्ये असणारी माणसं बघतात की हा ओरडतोय. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की हा काहीतरी भीक मिळावी म्हणून मोठ्याने ओरडत असेल. ती लोक त्याला दटावतात, त्याला धमकावतात, ओरडू नको सांगतात. येशूला कशाला आवाज देतोय सांगतायत. हा बेटा काय ऐकत नाही, हा अजूनच मोठ्याने ओरडतो, असं समजा बेंबीच्या देठापासून, हे अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. येशूपर्यंत आवाज जातो, येशू जागच्या जागी थांबतो आणि मग आपल्या लोकांना सांगतो त्याला इकडे घेऊन या. आणि मग त्याला घेऊन येतात. तेव्हा येशू त्याला विचारतो, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. लक्षपूर्वक आहे का? मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आता बायबलमध्ये जे लिहिलं ते पहिलं सांगतो तुम्हाला. बायबलमध्ये असं लिहिलंय, मला पुन्हा दृष्टी यावी. येशू म्हणतो, जा तुझ्या विश्वासाने तुला बरं होत. आणि त्याच वेळेला त्याला ती दृष्टी येते आणि तो पुन्हा एकदा पाहायला लागतो. पण समजा आता हा कोण होता? आंधळा भिकारी. हा भीक मागून आपला जीवनक्रम चालवायचा, भीक मागून आपला उदरनिर्वाह करायचा, ज्याच्यावरती 2 वेळेचं जेवण असेल, जे काय अमकं तमकं जो काय करत असेल ते. आणि आता ह्याला देवाने विचारलंय. कोणी विचारलंय? देवाने, की मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे. एकदमच अति हुशार विद्वान माणूस असता तो म्हणाला असं काय मागू मी, तसा पण मी भीकच मागतो, मला एक गाडी दे, एक बंगला दे आणि बाहेर बगीचा दे, त्याच्यामध्ये झोपाळा दे, असं पण बोलू शकला असता. पण तुम्हाला काय वाटतं येशूने पूर्ण केलं असतं? नाही. खरी गरज तुमची काय आहे ही परमेश्वराला चांगलं माहिती आहे. आपल्याला कशाची गरज आहे? जसं आता काही लोक सांगतात, एखादं कुटुंब असेल जे प्रार्थनेला येणारं कुटुंब असेल आणि मग त्यांच्याकडे 2 चाकी टू व्हीलर आहे, दुचाकी आहे, त्याच्यावरती 4 मुलं कशी बशी बसतात आणि येतात. हळूहळू ती मुलं वाढतात,
उंचीला वाढतात, अंगाखांद्याने वाढतात. आता टू व्हीलरवर जागा होत नाही आहे. हा माणूस सांगेल, प्रभू मला 4 चाकी गाडी दे आणि मला त्याची गरज आहे, म्हणजे मी पण माझ्या कुटुंबाला व्यवस्थित घेऊन जाईल, आणि जर कोण प्रार्थनेला जाणारा माणूस असेल तर त्याची पण मी सेवा करेन. तर तुम्हाला काय वाटतं, प्रार्थना होईल ना पूर्ण? होणार पूर्ण, कारण तो देवाच्या इच्छेनुसार मागतोय. कोणाचं तरी प्रार्थनेला पोचवण्यासाठी त्याची ती धडपड आहे. आणि इतरांविषयी म्हणजे जसे आपल्यावर तशी शेजाऱ्यावर प्रीती कर या वचनानुसार तो मागतोय, तर ती प्रार्थना पूर्ण होते. परंतु एखादा माणूस दुसऱ्यांना जळवायला म्हणून, किंवा मी काहीतरी श्रीमंत आहे म्हणून, किंवा माझ्याकडे काहीतरी किती बक्कळ पैसा आहे म्हणून, मग भले ती कर्जाने काढलेली असेल तरी पण चावी फिरवायला घावते आहे ना, असं म्हणून जर मागणार असाल तर नाही होणार. तुम्ही देवाच्या राज्यामध्ये देवाकडे जेव्हा मागता तेव्हा त्याच्यामध्ये देवाची इच्छा असल्या पाहिजे. कसंही प्रार्थना करून कसंही बोलून काम होणार नाही. म्हणून एका ठिकाणी सुंदर लिहिलेलं आहे, तुम्हाला श्राप देणाऱ्यांना आशीर्वाद द्या आणि आशीर्वादच द्या. कारण देवाला माहिती आहे माणसं किती चलाक आहेत. एखाद्या माणसाचं भांडण झालं समोरच्या बरोबर, हां, आणि त्या समोरच्या घरच्यांची मुलीचं लग्न होत नाही आहे. हा बोलला, हिने मला श्राप दिला, आता मी याच्यासाठी प्रार्थनाच करतो. बसला प्रार्थनेला, प्रभू माझं समोरच्याशी भांडण झालेलं आहे आणि तिच्या मुलीचं लग्न होत नाही, मी प्रार्थना करतो किंवा करते त्या मुलीचं लग्न होत, पण नवरा तिला व्यसनीच भेटू दे. तर तुम्हाला काय वाटतं, प्रार्थना पूर्ण होणार? नाही होणार. कसंही मागून कसंही करून काही बोलून चालत नाही देवाच्या राज्यामध्ये. विश्वासाची प्रार्थना एका शब्दाची जरी असेल तरी ती पूर्ण होते, परंतु तुमचा तेवढा विश्वास पाहिजे, देवाचे आणि तुमचा तेवढा संबंध पाहिजे, देवाची आणि तुमची तेवढी घनिष्ठता पाहिजे, तर तुमची एक प्रार्थना काम ओके. तुमच्या बायबलमध्ये असं लिहिलं आहे का की लाजर 4 दिवस मरून पडलेल्या लाजराला जेव्हा उठवायचं होतं तेव्हा येशू ख्रिस्ताने गुडघे टेकून अर्धा तास प्रार्थना केली, असं कुठेतरी लिहिलं आहे का तुमच्या बायबलमध्ये? नाही. काय केस आहे ती? थंडी, ताप, सर्दी, खोकल्याची केस नाही आहे. एक माणूस जो या पृथ्वीवरती गेल्या 4 दिवसापासून हयातच नाही आहे, ज्याच्या शरीराने 4 दिवस काही श्वासच घेतला नाही. बायबल म्हणतं त्याला अशा एका गुफेमध्ये गुफेरूपी कबरेमध्ये ठेवलं होतं ज्याच्यातून हवा पण आरपार होत नाही. अशा त्या मृतदेहाच्या कबरेच्या बाहेर येशू उभा होता. येशू म्हणाला धोंड काढा, धोंड काढली जाते आणि येशू फक्त एवढंच म्हणतो, लाजरा बाहेर ये, आणि 4 दिवस मरून पडलेला लाजर जसाच्या तसा बाहेर येतो. मग येशूने अशी प्रार्थना का? तर येशूला माहिती होतं जेव्हा धोंड काढण्यात येत होती तेव्हा येशूने प्रार्थना केली की हे बापा, तू माझं नेहमी ऐकतो म्हणून मी तुझे आभार मानतो, आणि आताही तू माझं ऐकणार आहे त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. येशूला माहिती होतं की मी जे मागणार आहे ते पूर्ण होणारच म्हणून. येशूला माहिती होतं की मी जे आता करणार आहे किंवा मी जे बोलणार आहे या शब्दाला स्वर्गाच्या राज्यामध्ये एक मान आहे. मग येशूला एवढी गॅरंटी आली कुठून? कारण येशू परमेश्वराबरोबर, परमेश्वर पित्याबरोबर त्याचा संबंध घनिष्ठ होता. येशूला बरोबर माहिती होतं की मागायचं कसं आहे. येशूला बरोबर माहिती होतं की प्रार्थना ठेवायच्या कशा आहेत. नाहीतर काही विश्वासणारे असे असतात, म्हणजे समजा जेवायची वेळ असेल, हां, जेवायची वेळ असेल, गरम गरम जेवण, टोपं खाली ठेवली, जेवणाचं ताट वाढलं, जेवणाची प्रार्थना घे, हां, जेवणाची प्रार्थना घे. हा बेटा विश्वासणारा, जेवणाची प्रार्थना सुरू, आणि सुरू झाली 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 झाली, जेवणाची प्रार्थना संपली तोपर्यंत जेवण पण थंड झालं. एवढी मोठी जेवणाची प्रार्थना. अरे साधं देवाने आजचा दिवस बनवला आणि हे त्याच्या विपुलतेतून आपल्याला दिलं, त्यांनी आपलं प्रेम पुन्हा एकदा व्यक्त केलं, धन्यवाद आहे, ह्याच्यावरती आशीर्वाद पाठव, बस एवढं आहे. एका चांगल्या विश्वासणाऱ्याला, जिवंत विश्वासणाऱ्याला, शुद्धीवर असणाऱ्या विश्वासणाऱ्याला हे चांगलं कळतं. परंतु जर अजूनपर्यंत तुम्ही शुद्धीवर असलेले विश्वासणारे नाही आहात तर ही गडबड होणार. एक माणूस, मला एका माणसाची साक्ष माहिती आहे, एक माणूस मृत्यूच्या शय्येवरती आहे. घरच्या लोकांनी त्याला प्रार्थना करायला बोलवलं की ह्याच्यासाठी प्रार्थना करायची, मुक्ती व्हावी म्हणून, की ह्याला हा त्रास खूप आहे, देवाने याची मुक्ती व्हावी म्हणून प्रार्थना करावी. हा बेटा विश्वासणारा पण शुद्धीवर नाही, हा प्रार्थना करतोय. चालू केलं काय, प्रभू तुला धन्यवाद, तू नदी, नाले, डोंगर, टेकड्या, समुद्र, मासे, फळं, फुलं बनवली तुला. अरे तो मृत्यूच्या शय्येवरती आहे, तर स्तुती आराधना घेऊन तिकडे चालणार नाही. तिकडे काय प्रार्थना घ्यायची आहे, हे प्रभू तू आमच्या पापांसाठी तू वधस्तंभावरचं लाजीरवाणं मरण सोसलंस, तुझ्या पाठीवर बसलेल्या चापकाच्या फटक्याने होय आणि त्या वाहिलेल्या रक्ताने पापांची क्षमा होऊ दे, ह्याच्यावरती दया कर, ह्याला तुझ्या जवळ घे. अशी प्रार्थना करू शकता, सांत्वनाची प्रार्थना करू शकता, बरं वाटण्याची प्रार्थना करू शकता, पण नाही, ह्यांचं डोकं वेगळंच. म्हणूनच बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही कसं मागता, तुम्ही कसं प्रार्थना देवासमोर ठेवता हे फार महत्त्वाचं आहे. काही बोलून नाही चालणार. बायबलमध्ये एका ठिकाणी लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताने आपल्या 2 शिष्यांना एका गावामध्ये, शोमरोन नगरामध्ये पाठवलं होतं की जावा तिकडे जाऊन तयारी करा, माझ्या नावाचा प्रचार आणि प्रसार करा, मग मी येईन तिकडे. आणि मग हे 2 शिष्य तिकडे जातात आणि तिकडे त्या नगरामध्ये येशूची सुवार्ता सांगत असतात. तर तिकडचे लोक काय ऐकत नाहीत, त्यांना काही समजत नाही आणि मग ते विरोध करतात आणि त्यांना पाठवून देतात.
शिष्यांना पाठवून देतात आणि शिष्य शेवटी माणसं आहेत, ते रागवले आणि येशू प्रभू आम्ही तिकडे गेलो, तुम्ही आम्हाला तिथे पाठवलं, बघा त्यांनी असं स्वीकार नाही केला किंवा त्यांनी विश्वास नाही ठेवला, आमचं काय ऐकून नाही घेतलं, तुम्ही फक्त बोला, आम्ही आज्ञा करतो, आकाशातून अग्नी पडेल आणि नगराचा विध्वंस होईल. येशू असं बघत असेल, काय बोलतंय ते, मनुष्याचा पुत्र कोणाला मारायला नव्हे तर हरवलेले शोधायला आणि त्यांना तारायला आलेला आहे, ही त्याची कामगिरी आहे. येशूंनी काय परवानगी दिली, हां बोला 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 तुम्ही, तुम्हाला अधिकार दिलाय, बोला तुम्ही, नाही. त्यांनी हे कुठलीही प्रार्थना देव कशीही पूर्ण करत नाही. तुम्ही ज्या प्रार्थना करताय, तुम्ही जे मागताय, तुम्ही जे बोलताय, तुम्ही ज्या विनंत्या ठेवताय, त्याच्यामध्ये देवाची इच्छा आहे की नाही हे तपासून घेणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल मी तर रोजच प्रार्थना करतोय, मग उत्तर का नाही येत आहे? मी तर रोजच देवाकडे विनंत्या करतोय, मग उत्तर का नाही येत आहे? मी रोजच देवासमोर बसतोय, मग उत्तर का नाही येत आहे? पहिलं बघून घ्या की जे तुम्ही मागताय ते देवाची इच्छेनुसार आहे का. त्यांनी जसं त्या कुष्ठरोग्याने सांगितलं, आपली इच्छा असली तर आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात. देवाची इच्छाच आहे की तू बरं असावं, देवाची इच्छाच आहे की तुझ्या गरजा पूर्ण व्हाव्या, देवाची इच्छा असते की आपल्या गरजा पूर्ण, आपली हाऊसमौजपेक्षा आपल्या गरजा पूर्ण होणं हे देवाला फार आवडतं. जी गरज आहे तुमची, जे तुमच्यासाठी साजेसं आहे, जे सध्या गरजेचं आहे. असं एखादं कुटुंब इकडे येत असेल, फार गरीब असेल, गरीब कुटुंब प्रार्थनेला येतं, प्रभू कसा बसा उदरनिर्वाह चालतो, दया कर. अशा किती साक्ष मी ऐकलेल्या आहेत आपल्याच केंद्रात. आणि मग देव दया करतो आणि हळूच नवऱ्याला चांगली नोकरी लागते, काही काळानंतर पत्नीला चांगली नोकरी लागते, हळूहळू आर्थिक परिस्थिती सुधारते, मुलांचं चांगलं शिक्षण होतं, जे पहिले फाटके तुटके कपडे घालायचे आता व्यवस्थित कपडे घालतात, भाड्यानी राहत होते, देवाच्या कृपेने चांगलं घर त्यांना मिळतं. आणि मग असं करत करत देवाच्या राज्यात आपल्याला वाढायचं आहे, शुद्धीवर राहून आपल्याला देवाच्या राज्यात वाढायचं आहे. पण समजा मध्येच गाडी चेंज झाली, पटरी चेंज झाली आणि मग त्यांनी म्हटला, प्रभू आता तर सगळं मस्त चाललेलं आहे, चांगली नोकरी आहे, राहायला चांगलं घर आहे आणि दोन चाकी गाडी पण आहे, पण एक काम करतो मी, माझ्या घराच्या वरती मी छप्परा टाकतो, मोठा छप्पर, मला एक हेलिकॉप्टर पण दे. तर तुम्हाला काय वाटतं, देईन? नाही देणार. द्यायला देईल पण त्याचं राज्य व्यवस्थेचं राज्य आहे, तो आपल्यासारखा विचार नाही करत, त्याचं कसं सगळं सिस्टमॅटिक आहे. गरज आहे का, गरज असेल तर देणार, गरज नाही आहे तर तो नाही देणार. तुम्ही किती आदळापट करा, तुम्ही किती वेळा मागा, 100 वेळा मागा नाही तर 1000 वेळा मागा, एकदाही ते पूर्ण होणार नाही. पण अशी गरज जी खरंच पूर्ण करण्याची वेळ आहे किंवा जी तुमच्यासाठी साजेशी आहे आणि जेव्हा तुम्ही ती देवाकडे मागता तेव्हा त्याच्यातून परमेश्वराला काम करायला फार बरं पडतं. जे काही तुम्ही मागताय त्याच्या मागचा पूर्ण मागे पुढे विचार करून परमेश्वरासमोर मागा, मागे पुढे विचार करून तुम्ही पवित्र आत्म्याच्या सानिध्यात मागा. तुम्हाला समजणार कसं? तुम्ही म्हणाल की आपण प्रार्थना करतोय, त्या प्रार्थनेमध्ये देवाची इच्छा आहे की नाही हे आपल्याला समजणार कसं? की देवाच्या योजनेला किंवा देवाच्या वचनाला आपण बिलगून किंवा साजेसं आपण मागतो की नाही मागत, आपल्याला कसं समजणार? तर समजायचं फक्त एकच आहे, दोनच माध्यम आहेत, एक तर बायबल आणि एक तुमची प्रार्थना. बायबलमध्ये देवाची वचनं लिहिलेली आहेत, देवाची कार्यप्रणाली लिहिलेली आहे, देवाचं मन, देवाचं हृदय बायबलमध्ये लिहिलेलं आहे. ते तुम्ही वाचून देवाच्या सानिध्यात बसून ते समजून घेऊन तुम्ही देवाची इच्छा जाणून घेऊ शकता. ते अशा ॲटोमॅटिक समजणार नाहीत त्या, किंवा असं तुक्का मारतो आपण तसं समजणार नाही त्या. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला देवाची वचनं वाचली पाहिजेत. देवाची वचनं जिथे शिकवली जात आहेत प्रार्थना सभांमध्ये ते तुम्हाला ऐकून त्याच्यावरती मननचिंतन केलं पाहिजे. जे तुम्ही ऐकताय त्याला हृदयात साठवून ठेवलं पाहिजे. नाही तर आता मी बोलतोय ते तुम्ही एका कानाने ऐकाल आणि दुसऱ्या कानाने सोडून द्याल तर प्रॉब्लेम माझा नाही आहे, माझं काम होईल, आजचं माझं समजा सेवा झाली, देव आशीर्वाद देईल. पण तुमच्या जर लक्षात राहिलं नाही आणि तुम्ही आपले लागलेच आहे, प्रभू हे काम का नाही होत आहे, प्रभू हे काम का नाही होत आहे, आणि सरते शेवटी तुम्हाला कळेल की बाबा ही माझी इच्छाच नाही आहे, तू माझ्या इच्छेनुसार मागत नाही आहे, तर मग तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. म्हणून आत्ताच देवाने जे तुमच्यासमोर वचन प्रगट केलेलं आहे त्यानुसार तुमच्या प्रार्थना, तुमच्या विनंत्या, तुमच्या मागण्या ह्या देवाच्या इच्छेनुसार असल्या पाहिजेत, वचनानुसार असल्या पाहिजेत. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता प्रार्थनेमध्ये सतत बसता, अशी प्रार्थना नाही जेव्हा गरज पडते तेव्हा नाही, लागलं दुखलं खुपलं आणि थंडी ताप भरला आणि मग मी प्रार्थनेला बसलो आणि मग पुढची प्रार्थना कधी, पुढची प्रार्थना जेव्हा पुढे मला कधी थंडी ताप भरेल तेव्हा. अशी पण लोक असतात. आज प्रार्थना करतायत का, कारण डोकं दुखतं आहे, मग आता पुढची प्रार्थना कधी करणार, जेव्हा पुढच्या टायमाला डोकं दुखणार.
आज आज प्रार्थना करतोय का पोटात दुखतंय, कमरेत दुखतंय, पुढची प्रार्थना कधी जेव्हा परत कधीतरी दुखेल ना तेव्हा. हे असं ते ऊन पाऊस असतं ना तसं नाही, 3 महिन्याने ऊन आणि 3 महिन्याने पाऊस. रोज प्रार्थना करणारा असाल ना तर लिहून घ्या माझ्याकडून तुम्ही, माझा पर्सनल अनुभव आहे. रोज प्रार्थना करत असाल तर देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि जे काही तुम्हाला सांगितलं शिकवलेलं आहे त्याच्याद्वारे तो सांगत असतो. देवाची इच्छा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. नाही तर देव म्हणतोय तू पूर्वेच्या दिशेने चल आणि तुम्ही पश्चिमेला लागलेले आहात. पश्चिमेच्या दिशेने तुमचा चेहरा आहे आणि यात्रा तिकडे सुरू आहे. तर लक्षात ठेवा, पूर्व आणि पश्चिम कधी एकत्र होत नाहीत. तुम्ही पूर्वेला आणि तो देव म्हणते पश्चिमेला चल म्हणून, तर तसं होणार नाही. म्हणून देवाची इच्छा समजून घेणं फार गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताच्या जीवनाला जेव्हा आपण पाहतो, अगदी यशस्वी रीतीचं जीवन, एकही प्रार्थना त्याची फेल गेली नाही. मागण्या अगोदर पण त्याला माहिती होतं की मी जे बोलणार ते होणारच आहे म्हणून. तुम्ही तुमच्या वाचण्यात आलं नाही का की येशू ख्रिस्ताला जेव्हा गेतसेमने बागेमध्ये पकडायला येणार होती लोक, पकडायला जेव्हा ते शास्त्री फरीशी येणार होते आणि जेव्हा येशूचे शिष्य म्हणजे अग्रेसिव्ह झाले होते, आक्रमक असे झाले होते, तेव्हा येशू ख्रिस्त म्हणाला पण तुम्हाला काय वाटते की मी जर प्रार्थना केली तर माझ्या सुरक्षितेसाठी, माझ्या बचावासाठी स्वर्गराज्यातला 1/3 देवदूतांचा भाग मला वाचवायला येणार नाही काय? एवढी त्याला खात्री होती. त्याला एवढी खात्री होती की मी आता बोलणार तर 4 दिवस मरून पडलेला माणूस जर जिवंत होऊन बाहेर येईल. जिवंत होऊन विचार करा, 4 दिवस ज्या शरीर हालचाल नाही, काहीच त्याने काय कोणत्याही पद्धती एकदम निष्क्रिय, आणि असं असताना सुद्धा त्याच्यावरती जर मी प्रार्थना केली, त्या प्रेताला सुद्धा, त्या मृत शरीराला सुद्धा जर मी आज्ञा दिली तर ते मृत शरीर जिवंत होईल. एवढी त्याला खात्री होती. त्याला पूर्ण खात्री होती की ज्या आंधळ्या माणसाच्या डोळ्याला जो मी चिखल लावत आहे आणि त्याला सांगितलं की शिलो नावाच्या कुंडाजवळ जाऊन त्या पाण्याने आपले डोळे धुऊ तर त्याला दिसेल, आणि ही येशूला पूर्ण खात्री होती आणि तसं झालंच. मग येशूला खात्री कुठून आली? तुम्ही वाचाल बायबल तर तुम्हाला कळेल. येशू ख्रिस्त रात्रभर कधी कधी प्रार्थना करायचा. देवाचं काम झालं, सेवा झाली, सुवार्ता कळवली, लोक बरी झाली, तरी तो एकांतामध्ये जाऊन, मग डोंगरावरती असेल किंवा बागेमध्ये असेल, तो जाऊन प्रार्थना करायचा. त्याच्या जीवनाचं हेच मोठं रहस्य होतं की त्याचं आणि त्याने परमेश्वर पित्याचं, आपलं स्वतःचं दोघांचं नातं त्याने घनिष्ठ करून ठेवलं होतं. त्याच्यामुळे त्याला माहिती होतं की मी मागितल्यावरती काम होणार म्हणजे होणार. मी जे मागतोय ते देवाच्या इच्छेनुसारच आहे, मी जे मागतोय ते देवाच्या योजनेनुसारच आहे, हे त्याला कळत होतं. ते येशूच्या जीवनातून आपण शिकू शकतो की आपल्याला येशूसारखं देवाशी नातं स्थापित करायला पाहिजे. येशूने कसं नातं स्थापित केलेलं आहे तसं. नाही तर कधीतरी मन आला तर प्रार्थना की कधी काही विश्वासणाऱ्यांचं मन होतं असं एकदम मूड होतो तर 2 तास प्रार्थना करतील, 2 तास बायबल वाचतील, चांगली गोष्ट आहे ती. दुसऱ्या दिवशी बसतील, तिसऱ्या दिवशी बसतील, 4थ्या दिवशी बसतील, 5व्या दिवशी नाही बसणार. 5व्या दिवशी कधी जेवण अंगावर येईल, 5व्या दिवशी कधी थकलेलेच असाल. असं काही झालं तरी चालेल, रोज मला देवाच्या संपर्कात बसायचं आहे, त्याच्याशी वेळ घालवायचा आहे, काही झालं तरी चालेल. देवाचे शब्द जे लिखित स्वरूपात बायबलमध्ये लिहिलेलं आहे, लोगोस ज्याला म्हणतात, ते वाचायला पाहिजे. जर तुम्ही वाचाल, त्याच्याशी संबंध ठेवाल, प्रत्येक एक आत्मिक क्रिया देवाशी संबंध जोडायला मदत करते. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जेव्हा घरातून इथपर्यंत निघाला, जो प्रवास केला हा सुद्धा देवाशी संबंध स्थापित करायला मदत करतं. एक प्रवास सुद्धा म्हणजे स्वतःच्या देवाचं राज्य स्वतःमध्ये मुळात सामर्थ्याचं राज्य आहे. म्हणून त्याच्या राज्यामध्ये केलेली प्रत्येक हालचालीला एक अर्थ आहे, प्रत्येक हालचालीचा एक आशीर्वाद आहे, आणि प्रत्येक हालचाली मागे देव आपल्याला काही ना काहीतरी प्रतिभा देतो. मग जी आपण हालचाल करतोय त्या हालचालीला सांभाळून ठेवा. जी तुम्ही मेहनत घेताय त्या मेहनतीला सांभाळून ठेवा. नाही तर इथे तुम्ही प्रार्थना करणारे दिसाल आणि बाहेर वेगळे वागाल, आपल्या मनानुसार वागाल, स्वैराचाराने वागाल. स्वैराचार म्हणजेच पाप आहे, आणि तसं वागाल तर तुमच्या त्या प्रार्थनासुद्धा आणि तुमच्या त्या मागण्यासुद्धा कुठे कमकुवत पडत जातील, ठिसूळ पडत जातील. म्हणून स्वतःला ठिसूळ करून घेऊ नका. तर देवाच्या इच्छेनुसार मागून, परमेश्वराची वचनं समजून उमजून घेऊन आणि देवाच्या राज्यातून देवासोबत वेळ घालून देवाच्या राज्यातून आपली प्रत्येक प्रार्थनेला उत्तर येऊन थेट आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये असावं अशी प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा.
तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत, तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत, तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत, तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊत. आमेन.